जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुम्ही सर्वजण कसे आहात? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आपल्या ह्या नेहमीच्या आणि आपुलकीच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आज मस्तपैकी राजीव गांधी नगरमध्ये जी काही मुलं रोज कबड्डी खेळतात आणि त्यांनी ते ग्राउंड वगैरे छान पद्धतीने बनवत असतात, रोज ती मेहनत करत असतात. तर सगळ्यांचं जरा थोडंसं त्यांचं आपण त्यांच्याशी मुलाखत करूया, त्यांच्या सर्वांशी बोलून घेऊया की नक्की त्या सगळ्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल. तर मित्रांनो चला आपण सुरू करूया, त्या सगळ्यांशी चर्चा करूया. तर हे सर्वजण बसलेले आहेत. माझं नाव मयुरेश राहुल विसे आहे. माझं नाव श्रेयस गाडेकर आहे. माझं नाव प्रणव संतोष कदम आहे. माझं नाव गावलांग मिठी संपत आहे. तर आम्ही या ठिकाणी आता ग्राउंड बनवत आहे. तर दररोज आम्ही पाणी मारून घेतो, परत माती मारून मग नंतर आम्ही कबड्डी करतो. किती टीम असतात तुमच्या? नाही, 2 टीम असतात. मग सध्या शाळेचा अभ्यास वगैरे कसा काय चाललाय तुम्हाला? माझा छान चाललंय. मग अभ्यास करून तुम्ही हे ग्राउंडवरती किती वेळ देता इकडे? 2-3 तास. 2-3 तास रोजचे असता तुम्ही इकडे म्हणजे? आता मला सांगा, तुम्हाला किल्ला तुम्ही बनवला त्यावेळेला किल्ल्याचं म्हणजे काय काय तुम्ही बनवलं होतं यावेळेला? कोणता किल्ला बनवला होता? राजगड बनवला. राजगड बनवला. राजगड बनवताना तुम्ही दरवर्षीची तुमची जी काही दगडी वगैरे आहेत तर ती हे बघा इथं हे मुलं आणून ठेवतात इकडे आणि ते पूर्ण सगळं झाकून बिकून दरवर्षी ठेवतात. दरवर्षी ते घेऊन जातात बाहेर आणि तो किल्ला पूर्ण बनवत असतात वगैरे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जबरदस्त त्यांचं काम आहे. तर हे बघा इथं आता माती वगैरे टाकून त्यांनी हे बघा ग्राउंड आता कसं बनवतात एकदम आणि सविस्तर एकदम ग्राउंड बनवायचं त्यांचं चाललेलं आहे. आणि सकाळ धरून देखील ते रोज सकाळी आले की इथं मेहनत करत असतात. तर परत एकदा तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे की किती संघ असतात, टीम किती असतात तुमच्या? 2 टीम असतात. आणि 2 टीममध्ये तुम्ही किती जण? 7 जण असतात ना? आणि बाकी बाहेरच्या पोरांना वगैरे पण बोलवता का नाही? रविवारचे वगैरे मग बाहेरच्या टीम येतात का? मग त्या मोठ्या पोरांच्या असतात की ह्या तुमच्याच वयाच्या मुलांच्या? तुमच्यापेक्षा जरा मोठ्या असतात. अच्छा, 8वी 9वीचे असतात. ओके ओके. तर तुम्ही शाळेला कोण कोण कितवीला जरा थोडं सांगायचं, नाव सांगा परत एकदा. माझं नाव मयुरेश राहुल विसे, मी इयत्ता 6वीत शिकतो. माझं नाव श्रेयस गाडेकर आहे, मी आता 6वी शिकतो. माझं नाव प्रणव संतोष कदम, मी इयत्ता आता 7वीत शिकतो. माझं नाव गावलांग मिठी संपत, मी आता 8वीत शिकत आहे. अच्छा, म्हणजे 7वी आणि 8वी वाले तुम्ही सर्वजण आहात म्हणजे? तर मला तुम्हा सगळ्यांना एवढंच विचारायचं होतं की तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने खेळताय किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमची जी काही इथं ग्राउंडवरती मेहनत करताय, तर तुम्हा सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बघा कशी मेहनत करतात मुलं आणि कशा पद्धतीने त्यांनी ग्राउंड वगैरे सजवत आहेत, कशा पद्धतीने त्यांचं बाकीचं सगळं चाललं आहे. ये तू पण ये, टेन्शन घेऊ नको. तर तुम्हा सगळ्यांना सांगेन की मस्तपैकी ह्यांचं रोजचं प्रॅक्टिस आहे, रोज चांगल्या पद्धतीने काम करत असतात. तर तुझं नाव सांग, तुझं नाव काय? शांत राहुल विसे. कितवीला आहे तू? 9वी. 9वीला आहे. हा सगळ्यात मोठा आहे आणि हा ह्या सगळ्यांना इथं सगळ्या गोष्टी गायडन्स करत असतो, सगळ्यांना शिकवत असतो. इथं मध्ये बस, तू मध्ये बस सगळ्यांच्या. आणि हा सगळ्यांना गायडन्स करत असतो, सगळ्यांकडून कामं करून घेतो. आणि त्यांनी छान पद्धतीने किल्ला देखील बनवला होता ह्याला. आणि त्या किल्ल्याच्या दगडी वगैरे मी तुम्हाला दाखवल्या, पाठीमागच्या साईडला ठेवल्या. दरवर्षी ते आणून इथं ठेवतात आणि नंतर मग पुढच्या वर्षी ज्यावेळेला त्यांना किल्ला बनवायचा असतो त्यावेळेला ते त्या सगळ्या गोष्टींचा बाहेर वापर करत असतात ती मुलं. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ते खूप छान पद्धतीने आता कबड्डीसाठी ग्राउंड बनवत आहेत. जी काही वाळू आहे किंवा आपलं माती जी आहे आपण म्हणतो लाल माती वगैरे, बघा आता कशी चाळणीने चाळून वगैरे त्यांनी हे केलेलं आहे. परत हे ग्राउंड आहे ते एकदम मस्त पद्धतीने ते लोक साफसफाई त्याची करत असतात. इथं आपल्या झाडूवाल्या ताई पण येत असतात, पण तरी देखील त्यांच्यापेक्षा छान ह्या मुलांनी सगळं व्यवस्थित ग्राउंड बनवलेलं आहे. आणि ह्यांचं कबड्डीचं प्रॅक्टिस रोज चालतं इकडे आणि रोज छान पद्धतीने कबड्डी करत असतात ते लोक. तर परत एकदा सर्वांनी सांगायचं आहे की कबड्डी तुम्ही जे खेळता तर ते म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं म्हणून खेळता की तुम्ही तुमच्या मनानेच खेळता? तुम्ही तुमच्या मनानेच खेळता. मग तुम्हाला कधी म्हणजे कबड्डीच का खेळायची वाटली? बाकीचं क्रिकेट किंवा खो खो वगैरे असं बाकीचं तुम्हाला का नाही वाटलं काय आपण खेळावं म्हणून? लहानपणापासून आवड. अच्छा, लहानपणापासून कबड्डीची आवड आहे ते म्हणतायत. तर हे छान पद्धतीने त्यांनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत. तर आता किती वर्ष झालं तुम्ही लोक कबड्डी खेळता इकडे? 3 वर्ष झाली ना? आणि 3 वर्षापासून हे इकडं कबड्डी खेळतायत आणि दरवर्षी प्रत्येक वेळेला येतात, छान पद्धतीने ग्राउंड बनवतात मस्तपैकी. ग्राउंड खूप आता पावसामुळे वगैरे खूप खराब होतं नाही असं नाही,
तर ते एवढं सगळं प्रॉब्लेम असताना देखील ते सगळं व्यवस्थित करतात. खड्डे बिड्डे मुजवणं, घुशी वगैरे आहे तिकडं, घुशी पण बरेचसे बिळं वगैरे काढलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ती मुलं छान पद्धतीने करत असतात. तर त्यांचं मला फार कौतुक वाटलं. मी आता जवळपास माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी येतोय इकडे बसतोय. तर ते सगळं बघितल्यानंतर थोडंसं मलाही वाटलं की चला कुठेतरी त्या मुलांची आपण एक मुलाखत घ्यावी, त्या सगळ्यांची चर्चा करावी, जेणेकरून त्यांना सगळ्यांना देखील तुमच्या सगळ्यांच्या समोर येता येईल. कारण मी काय करतो हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण ते त्या लोकांना तेवढं माहिती नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं की चला तुम्ही तुमचा एक इंटरव्ह्यू घेतो मस्तपैकी, आणि तुम्हा सगळ्यांना म्हणजे कुठेतरी टी व्हीवरती यूट्यूबवरती येता येईल आणि तुम्हा सगळ्यांना माहिती पडेल की नक्की मी काय करतोय काय नाही आहे ते. तर असो, तर मला तुम्हा सगळ्यांना एवढं सांगायचं होतं की इकडे भरपूर कचरा वगैरे होता, बराचसा प्रॉब्लेम वगैरे देखील इकडे आहे. तर ते सगळं साफ त्यांनी केलेलं आहे पूर्ण बघा. आणि बराचसा प्रॉब्लेम असताना देखील हे बघा सगळं त्यांनी साफसफाई केलेली आहे पूर्ण मैदानाची. आणि इकडं पाठीमागे त्यांनी त्यांच्या त्या गोणी वगैरे ठेवलेल्या आहेत दिवाळीच्या. तर किल्ला कोणता बनवला होता तुम्ही लोकांनी ह्यावेळेला? राजगड बनवला होता. आणि काय काय म्हणजे त्याच्यामध्ये काय काय बनवलं होतं? मी काय त्याचे फोटोज वगैरे घेतले नाही, कारण मी बाहेर येऊ नाही शकलो. जर मी बाहेर आलो असतो थोडंसं मी फोटो वगैरे त्याचे घेतले असते मोबाईलला, मग ते मला अजून थोडंसं आयडिया आली असती की नक्की तुम्ही कोणता किल्ला बनवला, काय राजगडचं काय वैशिष्ट्य, काय सांगायचं गेलं तर मोठ्याने बोल. वैशिष्ट्य म्हणजे काय काय बनवलं होतं त्याच्यामध्ये, काय म्हणजे माहिती. हां हां. गडाचा राजा आणि राजाचा गड, शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे राजगड. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी किल्ले राजगडच होता. तसेच राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावरती झाला होता. आणि छत्रपतींची पत्नी राणी सईबाई यांचे निधन देखील याच गडावरती झाले होते. आणि या गडावरती खूप काय पाहण्यासारखं आहे. सोहळ्या माची, बाले किल्ला, पद्मावती तलाव असे इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्या सर्व तुम्ही बनवलं होतं त्याच्यामध्ये? सगळं व्यवस्थित दाखवलं होतं? त्याचे फोटोज वगैरे काय काढले का तुम्ही? आहेत काय? अच्छा अच्छा अच्छा. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मी काय त्याचे फोटोज वगैरे त्यांचे बघितले नाहीत, कारण माझ्या ॲक्च्युली पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी बाहेर निघू नाही शकलो होतो. नाहीतर मी जर तो किल्ला त्यांचा पाहिला असता तर मग थोडंसं अजून मला काहीतरी ॲडिशनल तुमच्या सर्वांना सांगता आलं असतं की बाबा त्यांनी कशा पद्धतीने, बघा एवढी लहान मुलं आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कशा पद्धतीने ते काही गौरवशाली गोष्टी सांगतायत, किंवा कसं काय म्हणजे इतिहास आपला होता आणि गडाची माहिती वगैरे कशा पद्धतीने काय कसं काय ते देत आहेत सर्वजण. तर परत एकदा व्यवस्थित सांगायची आहे माहिती, जेवढी जमेल तेवढी तुम्हाला लोकांना. तर तुम्हाला काय त्या किल्ल्याबद्दल वाटतं वगैरे सर्वांनी सांगायचं, जेवढं तुम्हाला थोडं थोडं जमेल तेवढं सांगा. किल्ल्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे, अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी खूप काही केलं होतं. बरोबर आहे. त्याचबरोबर किल्ले देखील बांधले खूप सारे, बरेचसे त्यांनी किल्ले देखील बांधलेले आहेत. किंवा त्याचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. महाराजांच्याबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण बोलू शकतो, कारण छत्रपतींचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, आणि तुम्हा आम्हा सर्वांचं म्हणतात ना की आराध्य दैवत आहे ते, की ज्यांनी आतापर्यंत बराचसा इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टींची नोंद घेतलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आज त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत. तर ह्या लहानशा मुलांनी खूप छान पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्याचं वर्णन केलेलं आहे, आणि खूप बरं वाटलं मित्रांनो या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर. तर आता तू सध्या कितवीला आहे शाळेला? 9वीला आहे. कोणत्या शाळेत जातो? आर.जे. ठाकूर. आणि बाकीचे कोण कुठल्या शाळेत आहे तुम्ही? तू कुठल्या शाळेत आहे? आर.जे. ठाकूर. तू कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र विद्यालय. तर हे असे सर्वजण आपापल्या शाळेमध्ये, प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या म्हणतात ना की शाळा आहेत त्यांच्या, तर अशा शाळेमध्ये शिकतात. त्याच्याबरोबर ते सगळे इथं डेलीचे असतात, डेलीचे खेळत असतात सगळेच्या सगळे, आणि डेली त्यांची काही ना काहीतरी कामं चालू असतात. तर मी इथं वॉकिंगला येतो आहे, थोडंसं बसायला येतो डेलीचं, कारण माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर मी आता त्यांचं ते काम इथं बघतो आहे डेलीचं. तर मला खूप छान पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने ते काम करतायत ते खूप बरं वाटलं. कारण कसं होतं की एखादं ग्राउंड वगैरे किंवा एखादी जागा मोकळी पडलेली असेल तर त्या जागेवरती कोणीही लक्ष देत नाही वगैरे. तर बरंचसं इथे सगळं तुटलं फुटलेलं वगैरे आहे, अशी परिस्थिती आहे. पण तरी देखील त्या मुलांनी खूप छान पद्धतीने ते सगळं जोपासलेलं आहे, खूप छान पद्धतीने त्यांनी सांभाळलेलं आहे. तरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा आमचा जो काही ब्लॉग आहे तो कसा वाटला, आणि या मुलांचं तुम्हाला कौतुक कसं काय वाटलं वगैरे, तर तुम्ही तुमच्या कमेंट्समधून सांगायचं आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर
बाय. बाय करा सर्वांनी. धन्यवाद. थँक्यू.